बाहेर उन्हाळ्याचं कडक ऊन पडलं आहे आणि घरामध्ये आपल्या हातात कुणीतरी अशी थंडगार चिल्ड अशी डेझर्ट डिश हातात दिली तर किती आनंद होईल। आणि सध्या मँगो सीझन चालू आहे आणि त्यात जरी मँगो डेझर्ट असेल तर आनंदच आनंद। आज आपण मँगोच्या 3 अशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत ज्या झटपट होतात, इझी आहेत आणि तितक्याच डिलिशियस चिल्ड थंडगार अशा आहेत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आजची आपली पहिली रेसिपी आहे मँगो रबडी। यासाठी इथे मी 1 लिटर दूध, फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। हे गरम करायला ठेवलेलं आहे। एका पसरट भांड्यामध्ये शक्यतो गरम करायला ठेवा म्हणजे लवकर गरम होईल। यात आता आपण थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून हे दूध उतू जाणार नाही। आता आपण वर जी ही साई येते ती या दुधामध्येच मिक्स करायची आहे। दूध छान गरम झाल्यानंतर मी याच्यात 7 ते 8 केशरच्या काड्या घालत आहे। याच्याने सुगंधही छान येईल, टेस्टही एन्हान्स होईल आणि कलरही छान येईल। आता आपण यात चारोळी घालूयात जेणेकरून ते व्यवस्थित शिजले जातील। आपल्याला हे फुल क्रीम दूध मध्यम आचेवर सतत ढवळत ठेवायचं आहे आणि आटवून घ्यायचं आहे। पळी सतत ढवळत ठेवायची आहे जेणेकरून दूध उतू जाणार नाही। आपली रबडी क्रीमी रिच अशी बनवण्यासाठी आपण हे जे साईडला जे साय चिकटलेली आहे कढईच्या साईडला ती अशी चमच्याने खरडून घ्यायची आहे आणि त्या दुधामध्येच मिक्स करायची आहे ज्याच्यामुळे ही रबडी एकदम लच्छेदार आणि क्रीमी होईल। आपण हे मध्यम आचेवर हे दूध आटवून घेत आहोत। जवळजवळ 1 लिटरचं अर्धा लिटर दूध होईल, अर्धा ते पाऊण लिटर इतकं आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे। मी हे दूध 15 ते 20 मिनिटं छान आटवून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता आता ते जवळजवळ अर्धा लिटर इतकं झालेलं आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे। आता याच्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। मी इथे 1 कप साखर घातलेली आहे आणि साखर विरघळे इतकंच आता आपल्याला हे दूध आटवायचं आहे। यानंतर हे आटवलेलं दूध आपण थंड करून घेणार आहोत। हे थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। मँगो रबडी करायची आहे त्यासाठी मी इथे 2 मोठे हापूस आंबे घेतलेले आहेत। एकदम गोड असे चवीचे आंबे आहेत। त्यात आता आपण ह्याचे स्लाइस करून घेऊयात। या आंब्याच्या स्लाइस आपण आता मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायच्या आहेत। आंब्याची स्मूथ अशी फाईन पेस्ट झालेली आहे आणि आपल्या इकडे दूध आटवलेलं दूध ही थंड झालेलं आहे। आता आपण ही पेस्ट या दुधामध्ये घालायची आहे। तुम्ही पाहू शकताय एकदम लच्छेदार अशी घट्ट अशी आपली रबडी तयार झाली आहे। थंड झाल्यावर आणखीनच घट्ट झालेली आहे। आता या रबडीत आपण मँगोची पेस्ट घालणार आहोत। थोडी थोडी करत घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे। विस्करने मी ही मँगोची पेस्ट रबडीमध्ये मिक्स करत आहे। तुम्ही पहा छानपैकी असा सुंदर कलर आला आहे आणि रबडी ही एकदम थिक अशी छान अशी तयार झालेली आहे। पहा घट्ट अशी रबडी तयार झाली। आता आपण ही फ्रीजमध्ये ठेवून थोडीशी थंड करून घेऊयात म्हणजे आणखीनच चविष्ट लागेल। ही मँगो रबडी मी एका शॉर्ट ग्लासमध्ये सर्व करत आहे। प्रथम मी रबडी घातली आणि आता त्याच्यावर आपण थोडेसे मँगोचे स्लाइस घालूयात आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्सनी आपण ही सजवणार आहोत। याला आपण मँगो रबडी शॉट असेही म्हणू शकतो। ही एक उत्तम समर डेझर्ट रेसिपी आहे आणि उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांना अशी समरची मँगो डेझर्टची थंडगार अशी चिल्ड समर डेझर्ट किंवा मँगो डेझर्ट तुम्ही जर सर्व केलं तर पाहुणे एकदम खुश होतील आणि ही रेसिपी तुम्हालाही नक्की आवडेल। ही मँगो रबडी डेझर्टची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल। यानंतर आपली दुसरी रेसिपी आहे मँगो मलाई कुल्फी। या मलाई कुल्फीसाठी आपण वेगळं असं दूध आटवणार नाही तर आपण जी मँगो रबडी बनवली होती त्याच्यापासूनच मी मँगो मलाई कुल्फी बनवणार आहे। ते मी 2 कुल्हडमध्ये मँगो कुल्फी ची जी रबडी आहे ती घातलेली आहे। आता त्याच्यावर आपण थोडेसे मँगो स्लाइस घालूयात आणि टुटी फ्रुटीने ही कुल्फी सजवूयात। इथे आपण एकाच मेथडने 2 रेसिपी झटपट आणि लगेच इझी अशा आणि टेस्टी रेसिपी बनवलेल्या आहेत, मँगो रबडी आणि मँगो मलाई कुल्फी। यानंतर आपण याच्यावर क्लीन प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम फॉइलने आपण हे उलट झाकून ठेवायचे आहेत। 12 तास आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। प्लास्टिकमुळे काय होईल त्याच्यावर पाणी जमा होणार नाही किंवा बर्फ तयार होणार नाही। कढई आपण आता दुवारा टाकणार नाही तर याच्यातली जी राहिलेली रबडी आहे ती व्यवस्थित चाटून पुसून मी खाणार आहे। 12 तासानंतर तुम्ही पाहू शकताय आपली मँगो मलाई कुल्फी एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे। पहा एकदम छान अशी सेट झालेली आहे। आपण या कुल्फीचा आता एक बाईट पाहूयात। पहा एकदम क्रीमी रिच अशी मँगो मलाई कुल्फी तयार आहे। कुठेही बर्फ दिसत नाहीये। एकदम छान अशी टेम्पटिंग स्मूथ डिलिशियस मँगो मलाई कुल्फी तयार आहे। आता आपली तिसरी मँगो रेसिपी आहे मँगो कस्टर्ड।
गरमीमध्ये एकदम थंड थंड असं मँगो कस्टर्ड आपण पाहुण्यांना खायला दिलं तर पाहुणे नक्कीच खुश होतील. तर आपण या मँगो कस्टर्डची रेसिपी कशी करायची ती पाहूयात. या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध तापवायला ठेवलेलं आहे. यात मी आता थोडंसं पाणी घालते जेणेकरून दूध उतू जाणार नाही. मँगो कस्टर्डसाठी मी इथे छोट्या बाउलमध्ये 3 चमचे मँगो कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि आपण जे दूध उकळायला ठेवले त्यातलंच थोडंसं वॉर्म झालेलं दूध मी याच्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहे. कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत. व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. भांड्यातील दूध छान गरम झालं की आपण एक एक चमचा हे कस्टर्डचं मिश्रण ह्याच्यात घालणार आहोत आणि त्याचवेळी दुसऱ्या हाताने दूध ढवळत ठेवायचं आहे. हळूहळू स्टेप बाय स्टेप हे कस्टर्डचं मिश्रण आपण चमच्याने याच्यात घालायचं आहे आणि त्याचवेळी इकडे दूध मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. यानंतर मी या दुधामध्ये 1 कप साखर घातलेली आहे. साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता आपण साखर घातल्यानंतर 2 ते 3 मिनटं हे दूध उकळून घेणार आहोत. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय दुधाची कन्सिस्टन्सी अशी आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे दूध आपण थंड करून घ्यायचं आहे. हे कस्टर्डचं दूध थंड होईपर्यंत आपण मँगोचे स्लाइस करून घेऊयात आणि त्याचा पल्प काढून घेऊयात. इथे मी एक मोठा गोड असा हापूस आंबा स्लाइस करून घेतला आहे आणि त्याची आता मी मिक्सरच्या भांड्यात पल्प करून एकदम स्मूथ अशी मँगोची पेस्ट तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी आपलं कस्टर्ड दूधही थंड झाले. त्याच्यामध्ये आपण आता ही पेस्ट घालायची आहे आणि विस्करनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्डला मँगोचा छान असा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. यानंतर मँगो कस्टर्ड एका बाउलमध्ये काढून आपण 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते एकदम थंड चिल्ड होईल. 4 तासानंतर आपली मँगो कस्टर्ड एकदम छान असं थंड चिल झालेलं आहे. आता मी ते सर्व करते. एका बाउलमध्ये आपण थोडेसे मँगो स्लाइस घातलेले आहेत. तर यात आपण आता कस्टर्ड घालूयात. मँगो कस्टर्ड हे आपण ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटीने सजवू शकतो. या ठिकाणी मी टुटी फ्रुटी वापरत आहे. यम्मी अशी चिल्ड मँगो कस्टर्ड तयार आहे. या प्रकारच्या मँगोच्या आपण 3 रेसिपी पाहिल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. या उन्हाळ्यात तुम्ही या मँगोच्या 3 डेझर्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपला उन्हाळा चिल्ड बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.